गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपण एक ENT तज्ज्ञ आहात. आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, अलका याज्ञिक यांना अलीकडे एक आजार झाला. सर्वसामान्य लोकांना या आजारासंदर्भात तशी व्यापक अशी काही कल्पना नाही. आपण IMAच्या प्रथम महिला सेक्रेटरीसुद्धा झालेल्या आहात, त्याबद्दल आपलं अभिनंदन. प्रथमतः महिला सेक्रेटरी होत असताना आपल्या काही जबाबदाऱ्यासुद्धा समाजासाठी वाढलेल्या आहेत. एक अपेक्षा आहे समाजाला आपल्याकडून. तर ही जी समस्या आहे, हा जो आजार आहे, अलका याज्ञिकजी यांना झालेला आहे. भारताच्या महान गायिका आहेत. खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहेत की इतक्या महान गायिकांना अशा प्रकारचा त्रास व्हावा. पण एक तज्ज्ञ म्हणून आपणास या संदर्भात काय वाटते? का झालेला असावा हा आजार, आणि सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून हा आजार होणार नाही? खरं तर हा जो आजार आहे, नॉईज इंड्युस्ड हिअरिंग लॉस आपण म्हणतो. अति प्रमाणात असलेल्या आवाजामुळे हा अचानक आपल्या कानात केसांसारख्या पेशी असतात त्या खराब होतात आणि त्यामुळे अचानक आपल्याला आवाज येणं बंद होतं. 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाजात जर कोणी राहिलं तर त्यामुळे हा आजार होतो. हा जुना आजार आहे, पण आता सध्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे किंवा स्पीकर्समुळे आवाज इतके असतात. आणि अलका याज्ञिक संगीताच्या क्षेत्रातच असते. वाद्यवृंदांचा आवाज किंवा आता होणारे जे कॉन्सर्ट्स असतात त्या कॉन्सर्ट्सचे आवाज जवळजवळ 140-150 डेसिबल्स पातळीच्या वर गेलेले असतात. इथे मी सांगू इच्छिते की डेसिबल हे घातांकित एकक आहे. 10 डेसिबल जर आपण एक एकक धरला तर 20 डेसिबलमध्ये ते 100 होतं, 30 डेसिबलमध्ये 1000 होतं. म्हणजे प्रत्येक वेळी ते 10च्या पटीने वाढतं. आपण विचार करू शकतो की 130 आणि 140 डेसिबलला तो किती मोठ्या प्रमाणात आवाज येत असेल. साहजिकच इतक्या मोठ्या प्रमाणात जर आवाजामध्ये जर आपण सतत राहिलो तर कानांना त्याचा निश्चितच त्रास होणार आहे. आणि त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून कदाचित या आजाराची दखल घेतली गेली. हे अशा प्रकारचे पेशंट आम्ही लग्न सराईमध्ये किंवा इतर कॉन्सर्ट्स नंतर बऱ्याचदा बघतो. अचानक आवाज येणं बंद होतं अशा पेशंट्सला. त्यामुळे हा आजार नवीन असा नाही म्हटला जाणार, पण सेलिब्रिटी असल्यामुळे हे याला अधोरेखित झालेलं आहे. हा आजार ट्रीटेबल आहे का, क्युरेबल आहे का, किंवा अजून याच्या पुढे जाऊन काही अजून जास्त दुष्परिणाम होऊ शकतात का या आजारामुळे? काही वेळेला हा टेम्पररी असतो, तात्पुरत्या स्वरूपात असतो. हे सगळं त्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती वेळ एक्सपोज्ड आहात त्या आवाजामध्ये. कमी वेळात जर आला असाल, जास्त आवाजाला जर तुम्ही कमी वेळ एक्सपोज झाला असाल आणि तुम्ही तिथून लगेच बाहेर निघालात तर कदाचित तो तात्पुरता बहिरेपण येऊन काही ट्रीटमेंटमुळे ते नॉर्मलाइज होऊ शकतं. पण जर जास्त वेळ असाल तुम्ही आवाजामध्ये आणि तिथून बाहेर निघायला आणि शांततेत जायला तुम्हाला वेळ लागला तर हे कदाचित कायमस्वरूपी बहिरेपण राहू शकतं. एकदा नस खराब झाली की ती पूर्ववत होण्याची शक्यता फार कमी असते. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये डीजेचा दणदणाट खूप प्रचंड असतो. अनेकदा आपण असं ऐकतो की अक्षरशः खिडकीचे तावदानं उखडलीत किंवा ग्लास ब्रेक झालेले आहेत. आणि मॅडम, हे खरं आहे का की आवाजाचा अतिरेक जर झाला तर हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतं असं जे म्हटलं जातं, त्याच्यामध्ये किती खरं आहे किंवा अतिशयोक्ती आहे? अजिबात अतिशयोक्ती नाही आहे. आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये आम्ही म्हणतो की जर मोठा आवाज असेल तर इट इज मोर फेल्ट दॅन हर्ड. म्हणजे आवाज आपल्याला जाणवतो. आपण जर ट्रेनमध्ये जात असू किंवा जोरात हायवेने जात असू तर आपल्याला काही वेळाने अस्वस्थ वाटायला लागतं. ते जे सारखे व्हायब्रेशन्स आणि सारख्या आवाजामुळे हृदयाची कंपनं कमी जास्त होऊ शकतात. अचानक जर आवाज आला आपल्या कानावर, आपण काही लोकांना अनुभव पण आला असेल की लग्नामध्ये बसलेलो असताना अचानक जर डीजे सुरू झाला तर एकदम काही लोक दचकतात आणि त्यांचं हृदयाचे एकदम ठोके अचानक बंद पडू शकतात आणि हृदयरोगही होऊ शकतो या पेशंटला. मॅडम, शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न, अलीकडे जी प्रगती झालेली आहे सोशल मीडियामध्ये किंवा म्युझिक क्षेत्रांमध्ये, यूट्यूब वगैरे, ते कॉलेजचे तरुणी आहेत, यांना विशेषतः आपण काय संदेश द्याल जे खूप काही संगीताच्या आहारी गेलेले आहेत
बड्सचा वापर करतात, एअरबड्सचा वापर करतात आणि त्याही पलीकडे जाऊन रस्त्यावर ज्यावेळी आपण चालत असतो किंवा वाहन चालवत असतो, अनेक वेळा तरुणाईला आपण पाहतो, अनुभवतो की ते एकदम गोंगाटवाला जो म्युझिक एक तर कारमध्ये ऐकत असतात किंवा त्यांच्या स्वतःच्या कानामध्ये ते बड घालून वगैरे असं. याचे काही मानसिक, शारीरिक, वैद्यकीयरित्या आणि सामाजिक दुष्परिणाम आहेत का? त्याला स्वतःला, त्याच्या कुटुंबियाला आणि शेवटी समाजाला. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिली तर एक मानसिकता आपण लक्षात घेऊ की ही मुलं एकलकोंडी होत जातात. एकदा इयरबड्स कानात घातले की त्यांचा बाह्य जगताशी संपर्क तुटतो. दुसरी गोष्ट, कान जो आपला कानाची जी बाहेरची बाजू आहे ती काही ठराविक आवाज फिल्टर करून पडद्यापर्यंत पोहोचवत असते. इयरबड्स घातल्यामुळे तो फिल्टरिंग बंद होतं आणि डायरेक्ट जे काय आवाज जोरात जातात ते पडद्यावर आढळतात. त्यामुळे नस खराब होण्याची शक्यता असते, होतेच. म्हणजे बऱ्याच मुलांचे पडदे फाटलेले आम्ही पाहिलेले आहेत. दुसरी गोष्ट सामाजिक, म्हणजे जसं आपण म्हणतो की ही पिढी एकटी पडत चालली आहे, त्यांना काही घेणं देणं राहिलेलं नाहीये इतरांशी. आवाज याचा मगाशी सांगितल्याप्रमाणे की हृदयावरती पण परिणाम होतो, मेंदूवरती परिणाम होतो. अचानक चिडचिडेपणा येणे, अस्वस्थपणा येणे, काही गोष्टी विसरणे. ब्लूटूथचा तो आणखीन एक वेगळा विषय आहे की कंटिन्युअस ब्लूटूथशी आपण किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाशी आपण संपर्कात असतो, त्यामुळे आवाज येऊ शकतो. गर्भावस्थेत असलेल्या बालकाचं सुद्धा जीवाला धोके असू शकतात यामुळे, हे सुद्धा प्रूव्ह झालंय. एवढंच नव्हे, मानवजातीबरोबर पशुपक्षी प्राण्यांवरती सुद्धा हळूहळू बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे हेडफोन्स तर मुलांनी वापरूच नाहीत. अगदी गरजेचं असेल तात्पुरता 1-2 तासाचं लेक्चर पूर्ण करून नंतर त्यांनी ताबडतोब बाजूला ठेवणे खूप गरजेचे आहे. ट्रीटमेंट पार्ट काय मॅडम? जर असं कोणाला, जो अलका याग्निक यांना जो प्रॉब्लेम झालेला आहे, ट्रीटमेंट पार्ट काय याच्यावर? आपण काही प्रमाणात औषधं, इंजेक्शन्स देऊ शकतो. स्टिरॉइड्स काही दिवस देऊ शकतो आपण. त्याला सुद्धा खूप मर्यादा आहेत. खूप ठोस ट्रीटमेंट आपल्याकडे नाहीये. धन्यवाद मॅडम. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण आम्हाला दिली, प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आभार.